कोण म्हणतं प्रामाणिकपणा या जगातून संपून गेलाय. पण या आजोबांसारख्या प्रामाणिक व्यक्ती आहेत अजून या जगात. बऱ्याच दिवसांपासून आम्हाला आमच्या बॅगची चेन लावायची होती. ऑफिसला जाताना हे आजोबा सारखे आम्हाला दिसायचे. मग अपूर्वा एक दिवस मला बोलली, की आजोबांकडे चेन लावायला आपण बॅग देऊ. मी तिला बोललो, "ते चप्पल दुरुस्तीचे काम करतात, बॅगची चेन कसे लावून देतील?" पण अपूर्वा बोलली, "एकदा विचारून बघू. जर ते लावत असतील तर त्यांना थोडी मदत होईल." म्हणून मग आम्ही एक दिवस विचारलं तर ते लावतो असं बोलले. मग आम्ही बॅग घेऊन त्यांच्याकडे आलो. त्यांनी चेन लावायला घेतली, पण चेन लवकर बसत नव्हती. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर अखेर त्यांनी चेन बसवली. पैसे किती झाले विचारलं, तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की ₹70-80 झाले असावेत, कारण त्यांनी नवीन चेन लावली होती. पण त्यांनी जेव्हा ₹30 बोलले, तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघितलं, कारण आम्हाला ते खूपच कमी वाटले. मग आम्ही त्यांना ₹50 दिले आणि आजोबांना म्हटलं, "राहू दे आजोबा." तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आम्हाला छान वाटलं आणि आम्ही येत जाऊ तुम्हाला भेटायला, असं बोलल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि त्याला काही प्रॉब्लेम आला, तर असं हातावरचं पोट असणाऱ्या व्यक्तीकडे न जाता आपण दुकानात जातो. तेव्हा तो दुकानदार तुमच्याकडून जास्त पैसे घेतो आणि ते आपण त्याला देतोही. पण कधी विचार केला आहे का, की जगात अशी पण लोकं आहेत, जे प्रामाणिक कष्टाळू आहेत, पण आपण अशा लोकांकडे जाण्याचं जवळपास बंद केलं आहे. हा व्हिडिओ जो कोणी बघत असाल, तर यातून तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुमच्या पण कोणत्या वस्तू दुरुस्तीला टाकायच्या असतील, तर अशा कष्टाळू, प्रामाणिक लोकांकडे देत जा. तेवढीच त्यांना मदत होईल.